बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती 5 राज्यांचा दौरा करणार आहे। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकाचा हा दौरा असेल। मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू मध्ये बैठका घेणार आहेत। हा दौरा 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे। वक्फ मालमत्तांची माहिती गोळा करून वक्फ विधेयकाबाबत चर्चा करणार असल्याचं समजतंय। 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा हा समितीचा दौरा असणार आहे। समिती वक्फ मालमत्तांची माहिती गोळा करणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राम, वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती 5 राज्यांचा दौरा करणार आहे। नेमका हा दौरा कसा असेल आणि यामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांमध्ये हात घातला जाणार आहे? हे जे 5 राज्य आहेत, या 5 राज्यामध्ये वक्फच्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती आहे, मालमत्ता आहे आणि त्या मालमत्ता जी आहे तर त्यावर त्या कागदपत्र जी आहेत त्याची पडताळणी केली जाणार आहे। तिथे भेट दिली जाणार आहे। मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू इथे या बैठका होणार आहेत आणि संपूर्ण समिती ही बैठक घेणार आहे। 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या दरम्यान ही बैठका होणार आहेत आणि यामध्ये जाणून घेतले जाणार आहे की वक्फ बोर्डने जो जमिनीवर ताबा घेतलेला आहे तो कितपत योग्य आहे। अगोदर ती कोणाची जमीन होती, मूळ मालक कोण होतं? कारण पुरातत्व खात्याने सुद्धा दावा केलेला आहे की पुरातत्व खात्याच्या मालमत्तेवर वक्फ बोर्डाने ताबा घेतलेला आहे। मग अशा वेळी मूळ मालक कोण आहे, वक्फ बोर्डाने ताबा का घेतलेला आहे आणि कोणत्या कालावधीमध्ये घेतलेला आहे, तो अधिकृत आहे की अनधिकृत आहे आणि संपूर्ण कागदपत्राची सुद्धा तपासणी केली जाणार आहे आणि हा एक आढावा असा म्हणावा लागणार आहे। आणि हा आढावा घेतल्यानंतर पुन्हा जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये संपूर्ण हे मुद्दे मांडले जाणार आहेत। कारण आता हिवाळी अधिवेशन येणार आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ही संपूर्ण कवायत करून अधिवेशनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वक्फच्या संदर्भामध्ये विधेयक जे आहे ते मंजूर करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी हे दौरे महत्त्वाचे आहेत। नक्कीच राम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।